खरात प्रकरणानंतर आणखी एक महिलांच्या अत्याचाराबाबत प्रकार समोर येतोय। एक खळबळ उडून देणारी बातमी पुन्हा एकदा समोर येते। एका कंपनीनं थेट महिला कर्मचाऱ्यांना परदेशात विकायचा प्लॅन केला होता। यामध्ये पुणे कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे। खरात नंतर आता आणखी एक भयंकर प्रकार नाशिकमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून खळबळ उडून देणाऱ्या खरात प्रकरणानंतर आता आणखी एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिकमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत महिलांवर अत्याचार होत असल्याचे प्रकार समोर आला आहे। अनेक महिलांवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नाशिकमध्ये एकच या प्रकरणानं खळबळ उडाली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कंपनीत घडलेल्या या प्रकाराला पुण्यासोबत जोडला असून गंभीर असा आरोप केलाय। नाशिक कंपनीत महिलांवर अत्याचार करणाऱ्या 6 आरोपींना बेड्यात ठोकण्यात आले आहेत। हे सर्व आरोपी पुण्यातील आहेत। त्यामुळं पुण्यातील IT कंपन्यांमधील अधिकारी लोकांचा देखील तपास झाला पाहिजे। नाशिकसारखा कुणी अधिकारी यामध्ये आहे का? हिंदू मुलींना टार्गेट केलं जातंय का? याचा तपास करायला हवा असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत। ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। तर यामध्ये प्रकरण असं आहे, नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीत कामाला असलेल्या हिंदू मुलींना टार्गेट करून लैंगिक शोषण आणि सक्तीनं धर्मांतर केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। या प्रकरणाला त्यांनी कॉर्पोरेट जिहाद असं म्हटलं आहे। त्यांनी यामध्ये आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे। नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीतील काही टीम लीडर आणि ठराविक प्रवृत्तींच्या तरुणांनी हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विशिष्ट टास्क दिले होते। अधिकृत कामाचे निमित्त सांगून मुलींना बाहेर नेणं, त्यांचं लैंगिक शोषण करणं आणि त्यानंतर त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं असं या कृत्याचं स्वरूप असल्याचं समोर आलंय। काही मुलींना बाहेर फिरायला घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले। मुलींनी फोन उचलला नाही तर थेट त्यांच्या आईला फोन करून त्रास दिला जात होता। या प्रकरणाचं गांभीर्य इतकं आहे की पीडित मुलींना परदेशात विकण्याचं देखील नियोजन सुरू होतं असा संशय गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय। या त्रासाला कंटाळून अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या तर काही जणींनी भीतीपोटी पुढे येत नाहीयेत। मात्र आता 9 मुलींनी हिंमत दाखवून तक्रारी दिल्या आहेत। त्यावरून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असं देखील पडळकर यांनी सांगितलंय। पुण्यातील IT क्षेत्रात देखील नाशिकसारखेच रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पडळकर यांनी वर्तवली आहे। पुण्यातील IT हबमध्ये काम करणाऱ्या मुलींनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। जर कुणासोबत असा प्रकार घडत असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं असं देखील यावेळी पडळकर यांनी सांगितलंय। या प्रकरणातील गुन्हेगारांवर मोकोका अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे। हा प्रकार केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून हे एक मोठं षडयंत्र आहे। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील इतर मल्टीनॅशनल कंपन्यांबाबतची माहिती देणार आहे, जेणेकरून आपल्या लेकीबाळी सुरक्षित राहतील असं देखील गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं तात्काळ विशेष तपास पथक म्हणजे SITची स्थापना केली। नाशिकमधील या कंपनीत एकूण 130 लोक कार्यरत आहेत। त्यातील कोणाकोणाचा यात सहभाग आहे याचा तपास सध्या सुरू आहे। या कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंडिंग मिळतं का आणि यातील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे। नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात।
कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP व्हॉट्सअप क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधू शकतात. तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद.